तर व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे कुडाळ येथील एमआयडीसीला फटका बसलेला आहे। कुडाळमधील 100 उद्योजकांना युद्धाचा फटका बसलाय। सर्वाधिक फटका बांबू व्यवसायाला बसलाय। निर्यातीसाठी दिवसाला डॉलरमध्ये दंड भरावा लागतोय। आमच्याकडे थेट जे खूप प्रभावित झालेल्या उद्योजकांची जवळजवळ 40-50 लोकांची आता आमच्याकडे हे आली आहे, कंप्लेंट आलेली आहे। पण मला असं वाटतं तर 100-150 उद्योजकांना याचा फटका बसलाय। माझा हॉटेल इथं एमआयडीसी मध्ये सुप्रीमवीरच्या नावाने पशुखाद्याचा उद्योग आहे। तसंच माझं कुडाळ येथे हॉटेल कोकोनट या नावाने माझा हॉटेलचा बिझनेस आहे। जर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो पहिला पडलाय ना तो हॉटेलवरती पडलाय। आज हॉटेलमध्ये सुद्धा जवळजवळ मेनू कार्ड आमचं 25% वरती आलंय आणि त्या व्यतिरिक्त बुकिंग्स पण जी आमची हॉटेलमध्ये होती बुकिंग्स पण आमची आता सगळी पुढची कॅन्सल व्हायला लागले। इथे आम्ही गॅस कटर यूज करतो। गॅस कटर गॅस शिवाय यूज होत नाही, त्यामुळे गॅस कटिंग सेक्शन पूर्ण बंद राहिलंय। आमचा 50% नुकसान आहे या दरम्यान असा। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेश, बांबू व्यवसायाला नेमका कसा फटका बसतोय, काय नेमकी कारण आहेत? निश्चितच जगदीश, बघितलं तर संपूर्ण आखाती देशातील जे युद्ध स्थिती असल्यामुळे सध्या बघितलं तर गॅसचा जो पुरवठा आहे तो कमी प्रमाणात होतो आणि विशेष म्हणजे व्यावसायिक जे गॅस आहेत ते सध्या उपलब्ध होत नाहीत आणि त्याचमुळे जी कुडाळ मध्ये असलेली एकमेव जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मधील एकूण 300 उद्योग आहेत, त्यामध्ये जवळजवळ 100 उद्योग हे गॅस अभावी सध्या बंद स्थितीत पाहायला मिळत आहेत। आणि याचा जो सर्वाधिक फटका असेल तो बांबू व्यवसायाला बसलेला पाहायला मिळतो, कारण बांबू जे प्रॉडक्ट काढतं ते प्रॉडक्ट हे बाहेर जातं। बघितलं तर इस्रायल आणि मालदीव ला मोठ्या प्रमाणात जी ऑर्डर होती ती होती आणि 25 तारीखला त्याची जी ऑर्डर द्यायची होती, मात्र सध्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे सध्या जे बांबू जी प्रॉडक्ट करणारी जी कंपनी आहे तिला मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो। दिवसाकाठी $250 ते $300 हा जो दंड आहे तो भरावा लागतो। हिल्टन ग्रुपची जी सर्वात मोठी जी कंपनी आहे तिच्याकडून त्या हॉटेलकडून ही जी ऑर्डर आहे ती मिळालेली होती आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष हे याचं जे उद्घाटन आहे ते करणार होतं। 25 ला ही जी संपूर्ण जे सर्व बनवलेलं होतं ते मालदीवला रवाना होणार होतं, मात्र सध्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात जो फटका आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकीकडे प्रोडक्शनचा लॉस आहे आणि दुसरीकडे जो दंड आहे तो भरावा लागतो। त्यामुळे दुहेरी संकटात सध्या एमआयडीसीचे उद्योग हे सापडलेले पाहायला मिळतात। केवळ बांबूच व्यवसाय नसेल तर जे इतर असतील गॅस कटिंगवर चालणारे किंवा सर्वच व्यवसायांना हा फटका बसतोय। सुरेश, तुम्ही असेच जोडलेले रहा। एक धक्कादायक बातमी समोर येते। पाकिस्तानातून भारतात ड्रोन मार्फत ड्रग्ज तस्करी होत असल्याचं समोर आलंय। नवी